मायमोगाचो येवकार हांव मनीषा जाधव. सुरेख पळयाच्यो हेडलायन्स. देशात तशेंच गोंयांत आषाढी एकादशी भक्तगणांनी मनयली व्हडा उमेदीन. वारकरी नाचत गायत आनी विठ्ठलाचो नामघोष करीत पावले पंढरपूर. म्हापशेचो ओल्ड बस स्टँड सगळ्यांक दिता फोंडकुलांनी येवकार. पावसात फोंडकुलांनी साठवला उदक. येरादारी करप्यांचे हाल. न्यायालयाचो आदेश आसून लेगीत एसीबीन पांडुरंग मडकयकारा आड भ्रष्टाचाराच्या आरोपाविशीं अजून एफआयआर करूंक ना नोंद. हो कळाव जाता कोणाच्या दबावाखाला? समाज वावुरपी काशीनाथ शेटयेचो प्रस्न. आणि आतांच्यो कोंकणी खबरो विस्तारान. म्हापसा ओल्ड बस स्टँड फोंडकुलांनी सगळ्यांक येवकार दिता. पावसाच्या उदकान फोंडकुलां भरल्यात. रस्तो कमी आनी फोंडकुलां चड अशी परिस्थिती म्हापशेची जाल्या. साबार फावटी पळोवनी जावन लेगीत परिस्थिती जैसे थंयच आसा. म्हापशेच्या आमदाराक लोकांचे हाल दिसना व्हय? म्हापशेकारांक प्रस्न पडला. पळयात नितीक्षा गांवकाराचो रिपोर्ट. सध्या आमी आसा म्हापशेच्या ओल्ड कदंबा बस स्टँडार. आमी हांगा पळोवपाक शकता जो एंट्रन्स हांगा आसा, हांगा रस्त्याचेर जी फोंडकुलां पडिल्ली आसा ह्या खातीर हांगासरल्यान येरादारी करप्यांक बरेच त्रास सोंसचे पडटा. आमकां खबर आसा हो खूब पयलींचो असो बस स्टँड. खंय तरी हो मेंटेन जावपाक जाय आशिल्लो, पूण अजून मेरेन ह्या रस्त्याचे हांगा मेंटेनन्स जाल्ले ना. आतां 2-3 दीस जाले पावसूय बरोच पडटा आनी रस्त्याचेर जी हांगा फोंडकुलां पडिल्ली आसा ह्या खातीर रस्तो कितलो फोंडकुलां कितली डीप आसा हेचो अंदाज लोकांक येना. तशेंच हांगासरल्यान ज्यो बसी व्हडल्यो यो वच करता तांकां बरेच त्रास सोंसचे पडटा. कितलेशेच वर्सां पयलींचो बस स्टँड खंय तरी आयज बरो आसपाक जाय आशिल्लो, पूण आयज ताची परिस्थिती एकदम वायट आसा. कितलेशेच फावटी संबंधीत यंत्रणा हांगा पळोवणी करता, इन्स्पेक्शनां करता, पूण अजून मेरेन कांयच सोल्युशन हांगा जाल्लेलें ना. तशेंच हो जो रस्तो आसा बरोच पिड्ड्यार आसा. जाता तितल्या बेगिना ह्या रस्त्याचें हांगा डांबरीकरण जावं खंय तरी हेचेर एक तोडगो काडपाची गरज आसा. तशेंच आमी जेन्ना फुडें वयता जो यार्डान म्हणटा तोय रस्तो बरोच पिड्ड्यार आसा. जाता तितल्या बेगिना रस्त्याचेर जी बरीच डीप फोंडकुलां पडिल्ली आसा ती रिपेर जावपाची गरज आसा. आता हांव आसा कदंब बस स्टँडाचेर एंट्रन्साक आसा. एंट्रन्साक म्हणजे की असो एंट्रन्स आहा की हो एंट्रन्स म्हाका दिसता खंयसर आख्ख्या वर्ल्डाक मेळचो ना एंट्रन्स. असो एंट्रन्स आसा हो. आनी आमचो खूब तो म्हापशाचो हो एंट्रन्स असो आहा की पावरफूल एंट्रन्स आहा की हेजेर हो एंट्रन्स आहा की हेजेर स्कुटरीन येयलो बस येयली की तुका दिसता की व्हड्यान भरले हितून बोटीन बी भरलेले अशी परिस्थिती हांगासर. तेजेर आमी 4-5 आमी व्हिडिओ केलो. आख्ख्या फूल कदंबाचो केल्लो, त्या रस्त्याचो केल्लो, ते वेंडर्स बसता तेंचो केल्लो, पण कोणें हेजेर कदंबाचेर ऑथॉरिटीत कोण आहा तेंच्यांनी इश्यू घेवंक ना. आमदारांनीय इश्यू घेवंक ना, म्युन्सिपाल्टीनूय इश्यू घेवंक ना. आनी हेजेर कितें आसा हो आतां पावसान हेजेर कांयच ना. आसा तसोच आहा, पण फक्त हेंची जेन्ना असेंब्लीन हितूर तेंची भाशणां आयकपाची ठोक भाशणां पावरफूल आसता, पण प्रत्यक्षे हेजेर कांय ना. हेजेर अमत्या कळशार उदीक म्हणटा पळय तसले गजाली ह्यो. बेगींतल्या बेगीन हो रस्तो डागदूस करून दिवचो, जेणे करून लोकांक ती सुशेगाद हांगासर हे ड्रायव्हिंग करून मेळचें जाय. तुम्ही पळोवंक शकतात की आयज पावस पडला, भरभराट पावस पडला आणि जे आमचे 2 व्हिलरी येतात पळय, 2 व्हिलरीक आणि कसो त्रास जाता पळय तुम्ही पळोवंक शकतात. 2 व्हिलरीक आता 2 कदंबा गेले. 4 व्हिलरीकूय कसो त्रास जाता तांकां खबर आहा. 2 व्हिलरीकूय कसो त्रास जाता तांकां खबर आहा. आणि आता टुरिस्ट येताले ते आपले बॅग वळून व्हरताले, तांकां कसले त्रास जाता ते बेश्टे धाकटे भुरगे घेवन वयताले आनी बॅग वडीत व्हरताले. ते उदकान रस्त्यान उदीक आहा तेच कळना. पळोवंक शकता की हल्ले म्हापसा बस स्टँडाच्या भायर इतके हाल जाल्लेले आसा लोकांचे की येता तो ट्युरिस्ट हांगा वाजवलेलो आसा. कित्याक लागून हे रस्त्या खातीर कचरो थंय गार्बेज थंय तरी न्हू कर्नाटका बी त्या सायडीक आसता पळय ते तरी हे बरे बस स्टँड बरे नाका म्हापशाचो. हो आमचो पोर्तुगाल टायमाचो हे बस स्टँड, पोर्तुगाल टायमाचो बस स्टँड तो तेंच्यांनी काय बरो तेंच्यांनी मेंटेन करून दवरलेलो. आता फाटली 25 ते 20 वर्सां हो बस स्टँड आसा तसो आसा. खंय आमी खेडे गांवांत पावला बी म्हणून कळना आनी खंय पावला बी म्हणून कळना. हरशी नगरपालिकेन आमदारान हेजेर लक्ष घालूंक जाय. आमदारान स्पेशली येवंक जाय. 2 व्हिलर हांगाच्यान घेवन वचोंक जाय आनी
तेका मागीर कळटलें की बाबा लोकांचे कशे हाल जाला. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, मनीषा जाधव आणि अरुण नाईक. न्यायालयाचो आदेश आसून लेगीत एसीबीन पांडुरंग मडकयकार हांचे आड भ्रष्टाचाराच्या आरोपाविशीं अजून मेरेन एफआयआर नोंद करूंक ना. सत्र न्यायालयान भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पीआय आणि एसपीक नोटीशी धाडल्यात अशें सामाजीक कार्यकर्तो काशीनाथ शेटेचे म्हणणे. तांणी दबावाक बळी पडचे परस भौशीक हिता खातीर न्यायालयाच्या आदेशाक पाळो दिवपाक जाय आशिल्लो अशें सामाजीक कार्यकर्तो काशीनाथ शेटेन सांगले. आमी याचिका दाखल केल्या. फुडली सुनावणी 2 ऑगस्टाक जावपाची आशिल्ल्यान उच्च न्यायालयात भ्रष्टाचार विरोधी विभागान लढयल्ली अशें ताणें फुडें म्हळें. कितें जालें मडकयकार केसान आमी 24 आवर्सान एफआयआर रजिस्टर करचे म्हणून सेशन्स कोर्टान वी हॅड फायल्ड अ केस. सो ती अलाव जावन कोर्टान ऑर्डर दिल्ली की रजिस्टर आनी आमचे अलाव केल्ले. But they have not taken a stay nor they have registered an FIR. That comes under BNS 199 and तेका sanction बीन लागना. तेतून 2 years imprisonment आसा कोणाक PI आनी SP if it is proved. So we had gone under contempt of court आणि 199 BNS to Sessions Court special judge and a CBI judge to we have filed a petition there to punish these 2 people for not filing an FIR and going to court and disobeying the orders of the court. So today the court has issued notices to Satish Gowde and Nelson Alburquerque SP ACB. The notice is issued to them for filing their reply on 2nd August morning. But as the matter Bombay High Court. No, the matter is Sessions Court before the special judge CBI under PC Act. इतलो टाइम गेला जाता त्यांना समज कोर्टाचे आणि ते कोर्टान हायकोर्टान घातला पण दॅट स्टे इज नॉट ग्रांटेड टू देम. तो स्टे जर दिल्ले जाल्यार ओके आशिल्ले. दुसऱ्या केसीन स्टे दिले हितून केसीन स्टे ना आनी ती मॅटर इज डिसायडेड विल बी डिसायडेड ऑन 8. आता 8 तार ते जिखले जाल्यार ह्या केसीचे 8 तार आमी जिखले जाल्यार दे विल बी दॅट केस विल बी रजिस्टर्ड ऑन देम फॉर नॉट रजिस्टरिंग एन एफआयआर. Why it is not registering? Any pressure? There must be a political pressure. I don't know that we are not understanding how a case can be registered by a PI and SP of ACB. They have no interest. They should have. फाल्यां हांव केस जिखता जाल्यार तांचे कितें उरलें ते इन्व्हेस्टिगेशन एसपी ताका सपोर्ट करता आनी वयर पर्यंत वचून आमचे पयशे वेस्ट करून तुमी कोर्टान कित्याक घालता. लोकांकूय कळूंक जाय तुजे एफआयआर कितें सारकें करा. कोर्टान दिल्या तरी करना चॅलेंज करता. आमचे पयशे तुमी कित्याक वेस्ट करता चॅलेंज करून. तुका कितें इंटरेस्ट दॅट शूड बी नोन. म्हणून वी हॅव फाइल्ड द केस आणि दॅट विल बी नाव हर्ड ऑन 2nd August. नोटीस हॅव बीन इश्यूड. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि मुझैफ शेख. आता घेऊ एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. आमकां सरकाराचो तेंको जाय पूण वेळीप सरकारा आड बोट उखलता. प्रकाश वेळीप 2007 वर्सा सावन अध्यक्ष आसून अखंड कार्यकाळ सांबाळटा जाल्यार हेर उठा वांगड्यांक संद दिवपा खातीर तांणी 2 कार्यकाळ वा 6 वर्सां उपरांत राजीनामो दिवपाक जाय आशिल्लो, गोविंद शिरोडकारान सांगले. दक्षिण जिल्लो निबंधक आणि सोसायटीचो महानिरीक्षक सूरज वेर्लेकार हांणी अंतरीम आदेश जारी करून उठाचो अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीपाक अध्यक्ष म्हूण आपली कामां करपाक आणि अर्थीक वेव्हार करपाक बंदी घातल्या. सप्टेंबर 2025 सार्वत्रिक वेंचणूक जातली. प्रकाश वेळीपान आता दुसऱ्या वांगड्यांक संद दिवची उठान मागला. दक्षिण जिल्लो निबंधक कार्यालया भायर गोविंद शिरोडकार आणि हेरांनी तिडक उक्तायली. आपली संघटना ज्यो आसल्यो पळय काय न्हू आठांची तेजी जर एक जर संघटना जर कोणाकूच विश्वासान घेना आणि कोणाक मेंबर सुद्दां कोणाक आपल्याक जाय तांकां. म्हणजे फाटल्या दिसांनी तेंच्यांनी जशें उलयताले ते कोण तरी हांगासर उलयलो फर्मांग उडयलो बापायचो फात काय म्हणून तसो सेम हांगासर हेणी कितें केलें सांग पळय हेंच्यांनी हो जो आसा उठा म्हणजे आपल्या बापायचो फात कसो केलो आनी आपल्याक जाय तशें वापरपाक लागले. म्हणून आमी हांगासर न्याय मागपाक येयले आनी न्याय मागल्या नंतर आयज 4 तारीख आसा जुलयाची आतांच ऑर्डर जी आसा ती सरांनी केल्ली आसा दिल्ली आसा आमचो वेर्णेकर सर डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आनी तेणी अशें म्हटलेलें आसा की हेजें जें इलेक्शन जें आसा फुडलें आतां तें सप्टेंबर 2025 आसा कोणाची उठाची आनीक दुसरी बॉडी काडपाची. तो पर्यंत उठान कसल्याच प्रकारची खंयच कसली सभा घेवप ना. त्याच बरोबर कसल्याच प्रकारचे
आर्थीक वेव्हार करप ना, टोटल तेचेर आतां बंदी घातलेली आसा. आमी उठा संघटना स्थापन केली आणि जे विजन आमी ह्या लोकांच्या भल्या खातीर फुडें व्हरपाची तयारी केल्ली. पूण जेन्ना प्रकाश वेळीप अध्यक्ष जालो तो आज पर्यंत अध्यक्षूच उरलो. ताणें केन्नाच आपली खुर्ची सोडली ना, जेणे करून ताणें दुसऱ्याक केन्ना दिलें ना. मध्यंतरी तो चेअरमॅन ऑफ ST/SC कमिशन जालो, तितलोच टायम ताणी नामदेव फातर्पेकाराच्या लागीं जबाबदारी सोंपयली, फक्त 1-2 वर्सां पुरती. तेच्या नंतर तरी सुद्दां थंय सुद्दां ताणें जे राष्ट्रीय प्रोग्राम जाताले थंय सुद्दां तेजें वेवस्थीत नांव घालप ना आनी आपुणूच सगळें होल अँड सोल अशें करून तो वावरपाक लागलो. आनी ही संघटना आमच्या ट्रायबल लोकां खातीर काम करता आसतना आतां सरकारा कडेन आमी दाद मागपाक जाय. ही दाद मागता आसतना जर आमी सरकाराचेच जर सामकें धुवपाक लागले, तेजी कमजोरी जावं बाकी सगळे कडेन काडपाक लागल्यो जाल्यार ही योग्य न्ही. आमी मागता कोणा कडेन? ज्या सरकारान आसून सुद्दां त्या सरकाराचे ताशेरे ओडप किंवा हें करप, तें वेगळे प्लॅटफॉर्मार वचून ती मागणी करप जाय आशिल्ली पयलीं, ती जायना जाली. म्हणून आमकां ही स्टेप घेवची पडली. आयज वैयक्तीक मनशा खातीर जर हो समाज आमी दाव्याक बांदलेलो आसा जाल्यार ताच्या पासून सुटका करपा खातीर हें आमी पावल उखलिल्लें आसा. ही संघटना जी आसा संबंध गोंयच्या ट्रायबल लोकांची आसा, सगळ्या ऑर्गनायझेशनची आसा. न्हू एकट्या प्रकाश वेळीप किंवा हे 14 जाण तो कितें म्हणटा तो तांची न्ही. आज हो विषय आसा तो सगळे गोंयभरचे जे ट्रायबल लोक आसा, तो ट्रायबल यूथ आसा, जे एड्युकेटेड यूथ आसा, तांकां ह्यो गोश्टी कळपाक जाय. बिईंग हो प्रकाश चिंतलेलो मनीस जेणे आपले खुर्ची जावं आपल्या हेका स्वार्थाक लागून जे समाजाक खंय तरी ग्रांटेड घेतलेलें आसा, हें जावपाक जायना आयचे घडये. आनी समाजाचे जे सगळे जे शिकलेले यूथ आसा जावं सगळे आमी विचारी लोक आसा, तांकां सगळ्यांक घेवन हो समाज फुडें व्हरपाक जायो. आनी समाजाचे डिमांड्स जे आसा, जावं आमचे पॉलिटिकल रिजर्वेशन जावं बाकीचे आमचे डिमांड्स म्हणजे लँड रायट्स जावं जॉबाचे जे बॅकलॉग वॅकन्सीज आसा, ह्यो सगळ्यो एप्रूव जावपाक जायो. आनी सगळे जे लोक धरून आमी फुडें वचून हे लोक सरकारा कडल्यान आमी घेवपाक जाय, इतलेंच आमी आयचे घडये सांगता. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, रमेश नायक राऊत, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. गोयच्या सरकारांमदी वाद पेटल्यात. गोयच्या उदरगतीचेर हे सरकार वावुरपाचे नाव घेयना, रस्ते सारके ना. मडगांव काँग्रेसीच्या कार्यावळीत माणिकराव ठाकरेन भाजपाक उजरावन काढले. येता ते विधानसभा आणि ह्या वर्साचे जिल्लो वेंचणुकेन नावेलीन मतां फुटूंक जायना. फाटले विधानसभा वेंचणुकेन नावेलीन मतां फाटी पडिल्ल्यान भाजपाच्या उमेदवाराक जैत मेळ्ळे. ताची पुनरावृत्ती हे खेपे जावची न्हय. सिर्फ पैसा यहाँ पे मंत्री में झगड़े लगे हुए हैं, किसने कितना पैसा लेना है, किसने कितना लेना है. यहाँ के समस्याओं के बारे में कुछ उनका ध्यान नहीं है. यहाँ पे बारिश हो रही है, रास्ते चलने लायक नहीं है. यहाँ पे रास्ते के दोनों बाजू में कोई गटारे नहीं है. कोई भी गांव में जाके देखो, बड़े शहर में, छोटा भी रहा डिस्ट्रिक्ट प्लस भी रहा कोई स्टेट का, उसमें गटारे होते हैं. साइड में बड़ा रोड होता है सीमेंट या उसे पानी को कोई कितना भी पानी आओ 10 मिनट के अंदर आपको पानी नहीं दिखाई देती. यहाँ तो कीचड़ ही कीचड़ है. जो भी गली में जाओ तो पानी है, कीचड़ है. यहाँ की जो इतनी समस्या हमारे सामने है, ये पूरी तरह ये गवर्नमेंट सभी सब्जेक्ट में जितने भी डिपार्टमेंट है उसमें सब तरफ फेल हो चुकी गवर्नमेंट है. अभी उनके पैर उखड़ रहे हैं. उनको पता चल चुका है कि आगे हमारी गवर्नमेंट नहीं आएगी. इसलिए वो जितना चाहे उस गोवा को लूटने की कोशिश वो कर रहे हैं. प्रमोद साहब उसका नेतृत्व कर रहे हैं. उनके हाथ से बाहर हो चुका है सब उनके मिनिस्ट्री. अब कोई सुनता नहीं है. और गोवा की जनता को अपने इस पर छोड़ दिया नसीब पर कि आप देखो, आपके लिए हम कुछ नहीं कर सकते हैं. वायदे करेंगे चुनाव आने के बाद, और चुनाव आने के बाद वो हम होने के बाद वो भूल जाएंगे. जेन्ना 2022 इलेक्शन जाले, व्हॅलेंटाईन्स डे 14 फेब्रुवारीचेर वोटिंग जाल्ले आनी 10 मार्चा दीस रिजल्ट आयलो. हांवूय त्या इलेक्शनान रावलो, हांवूय नांव हाडलो. आनी दुसऱ्या दिसा 11 तारखेर सकाळी हांव आमची फामील बराबरी म्हजो डॅडी हाडलो. तो थोडे पयले जाले, जानेरान संपलो, पण तो हाडलो. तो पेपर वाचता दुसऱ्या दिसा ऑफ इलेक्शन आनी तो म्हणटा,
आनी नावेली पिडेर ताजो पूत बसता ताच्या फुडल्यान हांव दाबोली पिडेर जालो ताका पडना नावेली पिडेर जालें म्हणटा म्हणजे पळय दॅट शोड हाव इमोशनल कनेक्ट देर इज विथ द पीपल एंड द वोटर्स ऑफ नावेली. 2022 बीजेपी कळ्ळें की आता आपल्याची मार्जिन जी आसा ती 33% क्रॉस जावची ना. सो उरिल्ले 65% जे जनता आसा जी भारतीय जनता पार्टीक मतां घालना तांकां आमी कशें फोडया, तांकां डिवायड कशें करया म्हणून 2022 भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केलो आणि म्हाका दिसता हिस्ट्रीन फर्स्ट टाइम बीजेपीचो आमदार हांगा निवडून आयलो कित्याक 65% मतदान फुटले आणि आज नावेलीची जनता म्हाका दिसता पश्चाताप करता. गेल्ली 30 वर्सां बाबुरी लेमॉन सांगले की 1977तल्यान जर आमी पळयत जाल्यार 30 वर्सां नावेलीच्या लोकांनी काँग्रेसीचो उमेदवार निवडून हाडिल्लो आसा. परिवर्तनाचे नांव क्रायम वयता थिंगा चोरयो मर्डर रेप भुरग्यांक रेप करता सिनियर सिटीजनाक रेप करता हे क्रायम जोरी तर बंद घातले. केन्नाच गोंय ह्या पद्दतीन नाशिल्लें. आज ड्रग्स जे भोंवता जेलींतूय ड्रग्स दिता मायनर भुरगे जे आमगेले आहाय हे सगळे आज मुखार सरलेले आसा कित्याक फ्रस्ट्रेट जालेले आसा. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. दर वर्सा प्रमाण अंदूय आषाढी एकादशी निमतान गोंयभरच्यान विठ्ठलाचे भक्तगण पंढरपूर वारयेक वचपाक भायर सरिल्ले. वारकरी नाचत गायत आनी विठ्ठलाचो नामघोष करीत पंढरपूर पावल्यात. तशेंच गोंयांत मानकुल्या शाळेच्या भुरग्यांनी लेगीत दिंडी नाचत बरोच घोस्त काढलो. पळोवया विठ्ठल रखुमाईच्या गजरातले कांय भक्तिमय खीण. प्रति पंढरपूर म्हणून जाणा जावपी आमचे साखळेतले विठ्ठल रखुमाईचें मंदिर हे गोंयांत तितकेच फेमस आसा आणि त्या निमित्तान गोंयभरांतले लोक हे आषाढी एकादशी निमित्तान जे पंढरपूर वचूंक शकना ते साखळेतले हांगासर येता. म्हाका खूब खोस भोगता की ज्या पद्दतीन पायी वारी पंढरपुराक वता त्याच पद्दतीच्यो सांखळे आनी पुराय परिसरांतले लोक पायी वारी घेवन विठ्ठलाच्या दर्शना खातीर आमच्या विठ्ठलापुराच्या ह्या मंदिरात येता. आज आषाढी एकादशीच्यो हांव समेस्त गोंयकारांक आनी पुराय देशवासियांक हांव खूब खूब शुभेच्छा दिता. श्री कृष्ण गोविंद स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळ यांची 4 इन्स्टिट्यूशन बोरी गावातली सगळी देवस्थानं बोरी गावातले सगळे संस्कार केंद्र क्लब संस्था या सगळ्यांच्या एकत्रीकरणातल्या आज पहिले फाट बोरी
आषाढी एकादशीच्या निमित्तान आम्ही पायी वारी आयोजित केली. प्रचंड असं प्रतिसाद. आता 3-4 दिवस लक्षात येत आलंय की आम्ही सुरुवातीक 200 ते 300 लोकांची वारी म्हणली, आज 1000 क्रॉस जाल्ले आसा. हांव वारीक येयल्लें आसा आनी साईबाबाचे वारकडेन हांवें नॉलेज घेतले वारकडे येयल्लें आहा आनी म्हाका बरें दिसता की वारीक चलून येयला. मागीर नाचले तुमी? हय. हाँ. कैसा लगता है आपको अभी? वेरी हैप्पी. जो अभी जो एकादशी सेलिब्रेट कर रहे हैं ना तुम, कैसा लग रहा है तुम्हें? बहुत अच्छा. बहुत अभिमान है मेरे पास. आज आषाढी एकादशी देशभराच्या अनेक आषाढी वारी पंढरपुरात गेल्यो. आम्ही पंढरपुराक वचपाक शिकूना, पूण इश्कॉलान गांवच्या लोकांच्या आदारान, गांवच्या अनेक संस्थांच्या आदारान आणि देवस्थानाच्या आदारान, नवदुर्गा देवस्थान, साईबाबा देवस्थान असे अनेक देवस्थान आणि माता नागरिक भाव बहिणाच्या आदारान ही वारी आम्ही आज आयोजित केली. कृष्णरी गवली ह्या वर्साची गोमंतक वैष्णव वारकरी संस्थेची दुसरी वारी. तेन्ना 23 जुनाक आमी भायर सरले आनी दर मजल करीत ऊन पावसाची तमा न बाळगता, कसल्याच तरेचो संकट क्लेश त्रास न जाता, फक्त पांडुरंगाच्या कृपा आस्वादान त्याच्या नाम घोषात गजरात आम्ही करीत आयज हांगा चंद्रभागेच्या तरी पांडुरंगाच्या चरणाकडे पावलेले आहात. डॉक्टर केशव बैराम हेडगेवार हायस्कूल अस्नोडा ह्या शाळेन आयज आषाढी एकादशीच्या प्रत्यंत हांगा दिंडी साजरी केली. वर्गशः सगळ्यांची दिंडी जाली आणि खूप सगळी भुरगीं उपस्थित जाली. सगळी अस्नोडा नगरी आयज विठ्ठलाच्या नावान दुमदुमून गेली. उद्या आषाढी कार्तिकी आहे, आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त आज शाळेत कार्यक्रम सुंदर प्रकारे साजरा केला. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार. फुडल्या सप्तकात लेगीत पावसाचो शिवर चालूच आसतलो. कांय सुवातांनी घर पारे घोळपाची शक्यताय आसा. शुक्रार मेरेन हवामान विभागान येल्लो अलर्ट दिला. राज्यात वत पावसाचो खेळ चालूच आसा. मळबात कुपा दाटतली. कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. देखून जतनाय घेवपाचो सल्लो आयएमडीन दिला. आयच्या चढावत आनी उणें तापमान 31 ते 25 डिग्री सेल्सियसा मजगती आसतले. नुस्तेमाऱ्यांक अलर्ट दिला. पावसाची शिरशिरी चालूच. फुडले 5 दीस येल्लो अलर्ट. मळबात दाटतली कुपा, घोळटले खरवारे. आयचे तापमान 31 डिग्री ते 25 डिग्री सेल्सियस. नुस्तेमाऱ्यांक अलर्ट. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसता.